आभाळाला गवसणी घालण्याची उमेद नक्कीच असावी, मात्र चालताना पायांनी मातीशीच सलगी करावी। इथल्या कष्टकऱ्यांसाठी, बहुजनांसाठी झटणारा असा आपला आवाज राजू भाटळे। साहेब नाही किंवा बडा नेता नाही, हा आहे आपल्याच हक्काचा आपला राजूदा। सत्तेचा वारसा मिरवणारे खूप असतील, मात्र समाजाशी बांधिलकीचा आरसा मिरवणारा एकच आपला राजूदा। जी माणसं अशी सर्वसामान्य लोकांची वेदना घेऊन जगतात, तेच त्या वेदनेला न्याय देतात। आपला परका, घरचा बाहेरचा असा कुठलाही भेद न करता, पक्ष, जात, धर्म असे कुठलेही अडसर न पाळता माणसाला माणूस म्हणून ओळख जपणारा आणि अडल्या नडल्यांच्या हाकेला धावून जाणारा असा आपला आपुलकीचा सखा, हीच राजू भाटळे यांची ओळख आहे। 1978 साली राधानगरीतील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले राजू दादा इथल्या मातीशी सलगी साधत राहिले। या शेती मातीशी जिव्हाळा जपताना येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करत राहिले। संघर्ष 5वीला पुजलेला। याच संघर्षाने सर्वसामान्य लोकांच्या अडीनडींची ओळख करून दिली। परिस्थितीने हातात रिक्षा चालवण्याची वेळ आली, मात्र त्यामुळेही गोरगरिबांच्या वेदना जास्त जवळून अनुभवता आल्या। भागातील कुणी रुग्ण असू देत किंवा कुणी गरजू, राजू दादांची रिक्षा त्यांच्यासाठी नेहमीच धावत राहिली। या प्रवासानेच प्रत्येक मनात एक विश्वास दिला, आपल्यासाठी झटणारा आपला राजू। या प्रवासानं आजवर काय दिलं? आर्थिक सुबत्ता नसेल, मात्र सोन्यासारखी लाख मोलाची माणसं दिली। आज तीच माणसं अगदी सावलीसारखी पाठीशी उभी आहेत। राजू दादांच्या विजयासाठी झटत आहे। पाठीशी असणारी ही गर्दी पाहिली की बाकी काही जाणून घेण्याची गरजच भासत नाही। राजू दादांचा राजकीय प्रवास सुरू झाला तो 2006-07 साली। या काळात ग्रामपंचायत मध्ये झालेली निवड ही राजू दादांच्या सामाजिक जीवनाला नवा आयाम देऊन गेली। पुढे 2012 साली प्रस्थापित सत्तेला हादरा देत राजू दादांनी 13-0 असा ऐतिहासिक विजय मिळवला। लोकमनातील अपार विश्वासाची ही साक्ष होती। पुढे जिल्हा परिषद सदस्यपदी सौ सविता राजेंद्र भाटळे वहिनींची निवड झाली, ही सुद्धा लोकविश्वासाची साक्ष। अशी विजयाची एक एक शिखरे सरसावताना राजू दादांमधला सामान्य माणूस कधीही बदलला नाही। कधीही गाडीच्या काचा वर गेल्या नाहीत की मनात गर्व कधी दाटून आला नाही। मातीतले पाय त्या मातीशीच नातं जपत राहिले। कुणी रुग्ण शय्येवर आहे, कुणी आर्थिक अडचणीत आहे, कुठे पाण्याची वाणवा आहे, तर कुठे रस्त्यांची दुरावस्था आहे। प्रत्येक अडचणीसाठी एकच उत्तर मनामनात तयार होतं, ते म्हणजे आपला राजूदा। राजकारणात अनेक प्रवाह आले आणि गेले, अनेक आमिष प्रलोभन सुद्धा उभे राहिले। राजू दादांनी कधीही निष्ठेचा सौदा केला नाही, लोकांसाठी झगडण्याचा वसा टाकला नाही आणि यातूनच राधानगरी परिसर नव्याने कात टाकून उभा राहिला। ग्रामपंचायतसाठी टँकर, ऐतिहासिक लिंगोबा मंदिराचा जीर्णोद्धार, गावांतर्गत पाणंद रस्ते, थेट पाईपलाईन पाणी योजना, अंगणवाड्या, पिकअप शेड्स, स्मशान शेड ही कामं आज राजूदादांच्या कर्तृत्वाची साक्ष देत आहेत। आणि इकडे भागात कोणाचे पोलीस स्टेशनमध्ये काही निकडीचे काम असेल, तहसील कार्यालयात काही काम अडलं असेल, तिथे राजूदादा मदतीला सदैव तत्पर असतात। कुणी दुर्धर आजारी असतील तर अशा गरजू रुग्णांना कोल्हापूर सारख्या अद्ययावत शहरात ऍडमिट करून त्यांचे संपूर्ण उपचार होईपर्यंत राजूदादा सदैव सोबत असतात। खूप काही केलं आहे असा आविर्भाव नाही, जिथं आपलेपणा जपला आहे तिथं हे झिजणं सुद्धा कर्तव्य ठरतं। आजवर राजूदादा झगडत राहिले। जेव्हा आपल्याच माणसांची घुसमट आपल्याही अंगी भिनते, तेव्हा समाजसेवा हा केवळ शौक नाही होत,
ती जगण्याची जिद्द होऊन जाते. याच जिद्दीने राजूदादा कार्यरत आहेत. यापुढेही त्यांची साथ अशीच राहील. आपण ही साथ आणि सोबत अजून घट्ट बनवायची आहे. कैक लोकांच्या पाठीवर हात फिरवून राजूदादांनी उद्ध्वस्त जगण्याला संजीवन दिले. आता आम्हालाही जाणीव होतीये, तो माणूस अडचणीच्या काळात आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. तोच माणूस आयुष्याच्या प्रत्येक संघर्ष काळात आमच्यासाठी ठाम उभा राहील. नेता म्हणून नव्हे, आमच्या हक्काचा आपला माणूस म्हणून. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याखाली राज्याचे सन्माननीय नेते कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ साहेब आणि सन्माननीय नेते आमदार KP पाटील साहेब यांच्या विश्वासाचा वसा सांभाळत सर्वसामान्यांच्या दबलेल्या स्वप्नांना पूर्णत्वाची आस देणारं एकच नाव आमच्या समोर आहे, राजू भाटळे. ओळख एका संवेदनशील समाज उभारणीची. विश्वासाचं थांबत नाही, एक एक पाऊल चालत राहू. काम करत आलोय, काम करत राहू.